आज होता माझा वाढदिवस। खरं सांगू तर आजच्या दिवसाची सुरुवात कशी व्हावी याचा विचार करताना पहिलाच शब्द मनात आला तो म्हणजे देवदर्शन। म्हणूनच सकाळी आपल्या धुळ्यातल्या एकविरा मातेच्या मंदिरात गेले। मातेचं ते रूप आणि प्रसन्न वातावरण पाहून मन खूप भारावले आणि योगायोगाने तिथे पोहोचताच आरती सुद्धा सुरू झाली। लहानपणापासूनच मी येथे येते। कित्येक कुटुंबाचं कुलदैवत असलेल्या एकविरा मातेच्या मंदिरात दरवर्षी खूप मोठी यात्रा भरत असते। आज कितीही वर्ष झाली तरी या मंदिरात पाऊल ठेवलं की एक वेगळाच मोकळेपणा वाटतो। असं वाटतच नाही की आपण खूप दिवसांनी आलोय। त्यानंतर मग मी गेले राम मंदिरात। हे मंदिर जितकं प्राचीन आहे तितकंच तिथलं बांधकाम मनाला भुरळ घालणार आहे। विशेष म्हणजे इथे एकाच ठिकाणी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान या सगळ्यांच्या मूर्त्या आपल्याला एकत्रित बघायला मिळतात। तो नजारा पाहून मन आतून अगदी तृप्त झालं। आजच्या दिवसाची सुरुवात माझी नक्कीच खूप छान झाली होती। मंदिरातून दर्शन घेऊन घरी आल्यावर आई बाबांनी संध्याकाळी माझं औक्षण केलं। त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि डोळ्यातला आशीर्वाद पाहून वाटलं यापेक्षा मोठा कोणताच वाढदिवस असू शकत नाही। कुठलाही मोठा चकचकाट नाही, काही नाही, फक्त देवाचा आशीर्वाद, आईवडिलांचं प्रेम आणि एक शांत समृद्ध मन। आज खरोखर वाटलं की हा दिवस माझ्यासाठी किती भाग्याचा आहे। एकविरा मातेचा, प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद पाठीशी असताना घरी आल्यावर आईवडिलांच्या हाताने औक्षण झाले यापेक्षा सुंदर वाढदिवसाची भेट दुसरी काय असू शकते। खरोखर आजचा दिवस अत्यंत भाग्याचा आणि आठवणीत राहणारा ठरलाय।